त्याच पायाला माझा थोडासा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे माझी एसीएल लिगामेंट तुटली. जर चांगला अभ्यास केला, चांगली तयारी केली तर आपलं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकते. कारण माझं करिअर डायरेक्ट मी संपल्यासारखं वाटत होतं. कारण तुम्ही ग्राउंडमध्ये 45+ मार्क ठेवायची तयारी करा, तुमचं सिलेक्शन फिक्स होणार. कारण काय, ताकदपेक्षा गोळ्याला टेक्निक महत्वाची आहे. नमस्कार सर्वांना. माझं नाव शिवम प्रकाश सावके. मी राहणार हिरंगी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. माझं शिक्षण माझ्या गावाजवळच शेलू बाजार म्हणून आहे, लक्ष्मीचंद हायस्कूल. मी 5वी ते 12वी तिथंच शिकलो. 12वी म्हणजे शिक्षण चालू असतानाच मला कबड्डीची जास्त आवड होती. आमच्या गावात पहिल्यापासूनच कबड्डीचा जास्त क्रेज आहे. आमच्या गावातली पण चांगली टीम, विदर्भ इकडं तिकडं चांगल्या मॅचेस, लोकल पण चांगली नावाजलेली टीम आहे. मी लहानपणापासूनच कबड्डीचा जास्त छंद होता. मला शिक्षणापेक्षा म्हणजे शाळेपेक्षा जास्त मी कबड्डीमध्ये जास्त मला करिअर करायचं होतं. मी 8वीत असताना स्कूल गेम खेळत होतो. परत माझं ज्युनियरला माझ्या डिस्ट्रिक्ट टीममध्ये सिलेक्शन झालं. स्टेटला मॅचेस होत्या, आम्ही तिकडे गेलो. तिथं आम्हाला 3rd प्लेस होतं. त्याच्यामुळं म्हणजे आपल्या स्पोर्टमध्ये कसं, आपल्या सरकारी भरतीत 5% आरक्षण राहते. तर माझं स्पोर्टमधून समजा पोलीस भरतीमध्ये असं पहिले आधी काही ठरवलेलं नव्हतं मी की बा मला पोलीस भरती वगैरे करायची आहे म्हणून. मला पहिले कबड्डीतच करिअर करायचं होतं. माझ्या ज्युनियरच्या मॅचेस झाल्या, स्टेट वगैरे झालं. त्याच्यानंतर मी परत तयारीला लागलो होतो नॅशनलच्या. परत तयारी करत असतानाच मला प्रॅक्टिसमध्ये थोडी पायाला इंजुरी झाली. आणि नंतर मग त्याच पायाला माझा थोडासा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे माझी एसीएल लिगामेंट तुटली. तिथून मला बऱ्याच इंजुरी झाल्या, शोल्डरची इंजुरी झाली ती. तर एसीएलचं माझी सर्जरी झाली. त्यानंतर मी कबड्डी बंद केली पूर्ण. कबड्डी खेळायला काही चालत नव्हतं. मग नंतर काय करायचं, 1 वर्ष पूर्ण रेस्टवर होतो. मग काय करायचं, तर आमचे गणेश भाऊ आहे, आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ आहेत, तर ते पोलीस भरतीची तयारी करत होते. त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे स्पोर्ट आहे, तुझं ग्राउंड वगैरे चांगलं आहे. तोपर्यंत माझा पाय पण रिकवर झालेला होता, सर्जरी झालेली होती. तर तू पोलीस भरतीमध्ये ट्राय कर. तर मी जे मागच्या वेळेस पोलीस भरती झालेली होती 2021ची, तर त्याच्यामध्ये मी फॉर्म भरला. तेव्हा माझा अभ्यास वगैरे एवढा चांगला नव्हता, पण माझा ग्राउंड आधीपासून चांगला आहे. म्हणजे मी फिटनेस वगैरे रोज करायचो, कबड्डी लहानपणापासून ग्राउंड माझा चांगला आहे. तर मी फॉर्म भरला मागच्या वेळेस. तर एक गणेश भाऊनच तयारी करून घेतली. 1-2 महिना अभ्यास केला, प्रॅक्टिस वगैरे चांगलीच होती. तर मी मागच्या वेळेस मुंबईला वेटिंगला होतो. स्पोर्टमधून माझी 104 टोटल झाली होती, 106 वर लिस्ट लागली. तर मी 2 मार्कांनी तिथं कटलो. मग परत आता मला ओढ लागली की नाही, आपण जर चांगला अभ्यास केला, चांगली तयारी केली तर आपलं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकते. मग परत मी 1 वर्ष चांगली तयारी केली. परत आमच्या गावचा पंढरी सावके जो होता, तो इथं मागच्या वेळेस संगमनेरला इथं आला होता. तर त्याच्याच मार्गदर्शनानं आम्ही इथं आलो. सरस्वती अभ्यासिकेमध्ये चांगली तयारी केली. नटराज अकॅडमीत इथं आलो आम्ही सर्वजण सोबत, 7-8 जण होतो. गणेश भाऊ, ऋषिकेश भेंडेकर यांचा अभ्यासात मला चांगलं मार्गदर्शन लाभलं. परत लायब्ररीवाले आपल्या सरांचं पण, त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं. चांगलं वातावरण होतं. आम्ही चांगली मेहनत घेतली आणि यावर्षी माझं अकोला सिटीला, जिल्ह्याला सिलेक्शन झालं. परत म्हणजे पोलीस भरतीत आधी यायचं स्ट्रगल पोलीस भरतीत जास्त नव्हतं. थोडं मी स्पोर्टमध्ये ग्राउंड चांगलं होतं, त्याच्यामुळं माझं होऊन गेलं. पण आधीचे जे माझं स्ट्रगल होतं, जे कबड्डीमध्ये माझी जे लिगामेंट तुटली, मला इंजुरी झाली, त्या फेजमधून बाहेर निघणं खूप अवघड होतं. ते दिवस म्हणजे मी कारण माझं करिअर डायरेक्ट मी संपल्यासारखं वाटत होतं. कारण इंजुरी मला करायचं होतं कबड्डीमध्ये करिअर. मग अभ्यासाचा काही माझा लहानपणापासून एवढा काही फार मी अभ्यासात हुशार नव्हतो. मग आता काय करायचं मला काही सुचत नव्हतं, काय करू कसं करू. आता आपलं पूर्ण करिअर संपलं हे ते. कारण परत मला असं पण नव्हतं वाटत की मला व्यवस्थित चालता येईल का. माझी पूर्ण लिगामेंट पूर्ण तुटलेली होती. सर्जरी झाल्याच्या नंतर पण रिकवर व्हायसाठी पण टाइम लागत होता. मग कसं करू. परत घरच्यांनी चांगला सपोर्ट केला, मित्र वगैरे होते त्यांनी पण सपोर्ट केला की नाही तू करू शकतो हे ते. परत मग मी चालू केलं तयारी हे ते. रिकव्हरी झाल्याच्या नंतर मग काय पोलीस भरतीच्या तयारीला लागलो. आणि नंतर मग मागच्या वेळेस तर काही जमलं नाही, पण यावेळेस 1 वर्ष चांगली तयारी केली, चांगलं होऊन गेलं. पोलीस भरती करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगणार, बरेच विद्यार्थी काय करतात, ग्राउंडवर जास्त फोकस करत नाहीत, म्हणजे ग्राउंडला एवढं इम्पॉर्टन्स देत नाहीत. तर खूप विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असतो, पण ते ग्राउंडमध्येच घरी जातात. कारण ते ग्राउंडला एवढं इम्पॉर्टन्स देत नाहीत, ते क्वालिफाय होऊ शकत नाहीत. आपल्या पोलीस भरतीत पेपरसाठी 1-10चा रेशो राहते.
पण ते ग्राउंडमध्येच घरी जातात. मी सर्वांना हेच सांगेल, तुम्ही जेवढा इम्पॉर्टंट पेपरला देता तेवढंच तुम्ही ग्राउंडला पण द्या. तुम्ही ग्राउंडला जेवढे मार्क कव्हर करसाल, ग्राउंडचे मार्क आपल्या हातातले राहतात. माझं सिलेक्शन पण ग्राउंडला चांगले मार्क होते त्याच्यामुळेच झालेलं आहे. माझा पेपर एवढा चांगला नव्हता. पण तुम्ही ग्राउंडला जर तुमचं पूर्ण 100% दिलं आणि ग्राउंडला चांगले मार्क जर कव्हर केले तर तुम्हाला पेपरमध्ये इझी जाईल. म्हणजे तुम्हाला एक चांगली लीड भेटेल बाकी पुरापेक्षा. जे मुलांचे 1 मार्कानं 2 मार्कानं रिझल्ट जातात, आमचेच मित्र आहेत गणेश भाऊ, त्यांचा 1 मार्काने रिझल्ट गेला. मागच्या वर्षी पण 1 मार्काने रिझल्ट गेला. त्यांचं ग्राउंडचं थोडंसं हे आहे, त्यांना एवढं कमी मार्क पडले. त्याच्यामुळं त्यांना जर एक 40 मार्क जरी ग्राउंडला असते तरी त्यांचं सिलेक्शन झालं असतं. तुम्ही ग्राउंडमध्ये 45+ मार्क ठेवायची तयारी करा, तुमचं सिलेक्शन फिक्स होणार. कारण अभ्यास पोलीस भरतीचा सेम आहे, सर्वजण तेच करतात. पण ज्याला ग्राउंडची लीड राहते त्याचा 100% रिझल्ट येते. त्याच्यामुळे तुम्ही जेवढा फोकस पेपरवर करता, ग्राउंड अभ्यासावर करता, तेवढंच तुम्ही ग्राउंडवर जर केलं, 1-2 महिने जरी तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली, चांगला डाएट केला व्यवस्थित. बरेच मुलं प्रॅक्टिस करतात पण त्याचा परफॉर्मन्स वाढत नाही, कारण त्याच्यामुळे आहे डाएट. तुम्ही व्यवस्थित तुमचा डाएट करत ना, प्रॉपर शेड्यूल फॉलो करत ना गेले, असंच म्हणजे पळायचं. तुम्ही व्यवस्थित तुमचे रिपिटेशन वगैरे 1600 चांगली प्रॅक्टिस केली, बऱ्याच मुलांचा गोळा जात नाही. गोळा जर तुम्ही व्यवस्थित टेक्निक लावून फेकला, व्यवस्थित तुम्ही, ज्यांचा गोळा चांगला जाते, ज्याच्याजवळ टेक्निक आहे, ताकदपेक्षा गोळ्याला टेक्निक महत्वाची आहे खूप. माझा गोळा 10-10.5 मीटर जाते. तुम्ही व्यवस्थित त्याला जर गोळ्याला ताकद प्लस टेक्निक यूज केली तर तुमचा आरामात गोळा आउट ऑफ जाते. बरेच मुलं घरी आहेत. म्हणून तुमच्या जे वीक पॉईंट आहे त्याच्यावर तुम्ही काम करा, त्याच्यावर फोकस करा, तुमचं सिलेक्शन 100% होणार.